ही चित्र काही काय नुसते रंग टाकलेत, हे काय आम्ही पण करू, आमचे लहान मुलं करतील. आणि हे काय, ही चित्र आम्हाला काही कळत नाहीत बुवा. तुम्ही आर्टिस्ट काय करत असता, नक्की तुम्हाला काय म्हणायचंय, आम्ही कशी बघणार चित्र, आम्ही कशी ती अप्रिशिएट करणार, आम्हाला त्यातलं काही कळतच नाही, तुम्ही काहीतरी आम्हाला सांगा. हे काय, खूप किमतीला चित्र विकली गेली म्हणून बाकीचे विकत घेतात, पण जे विकत घेतात त्यांना काही कळत नसतं हो, ते काय उगाच घेतात. हे आर्टिस्ट काय मोठे मोठे आपलं उगाच काहीतरी रंग मारून मोठ्या मोठ्या गॅलरीत जाऊन भरपूर किमतीला चित्र विकतात, आम्हाला त्यातलं काही कळत नाही. तुम्हाला पण असं वाटतंय तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. ऍक्च्युली हा व्हिडिओ करायचं कारण हेच ठरलं. एक टिंगल करणारी व्हिडिओ, इंस्टाग्रामवर एक टिंगल करणारी पोस्ट मी पाहिली आणि मी जरा थोडीशी डिस्टर्ब झाले. ऍक्च्युली त्याच्यात बरेच मोठे मोठे आर्टिस्ट, वेस्टर्न आर्टिस्टची चित्र त्यांनी ठेवलेली होती. ती सगळी अर्थातच ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग होती, मी तुम्हाला ही दाखवली होती. पण मी आत्ता जे तुम्हाला चित्र दाखवली आहेत ती एका आर्टिस्टची आहेत आणि ती आहे मार्क रोथको. तर मार्क रोथकोची पण चित्र ह्याच्यात होती. आणि तर मला ऍक्च्युली मी थोडे डिस्टर्ब झाले आणि थोडं ग्रुपवर पण मी डिस्कशन केलं. आणि जेव्हा मी विचार करायला लागले की खरंच आता ही चित्र आहेत, हे मी तुम्हाला, म्हणजे मला जर कोणी विचारलं की अरे खरंच आम्ही कशी बघू, आम्ही काय बघू या चित्रांमध्ये, काय तुम्ही नक्की सांगा, तर मी जर या चित्रांना समजा म्हणायला लागले की नाही खूप छान आहेत, नाही तुम्ही बघितलीच पाहिजेत, तर तुम्हाला कसं समजावू हा मी विचार करायला लागले. कारण पॉइंट असा होता की मी स्वतः प्रत्यक्ष मार्क रोथकोची चित्र पाहिलेली नाहीयेत, पण तरी सुद्धा मला कुठेतरी असं वाटत होतं की नाही, हा जो माणूस कोण टिंगल टवाळा काय करतोय ते बरोबर नाहीये आणि एक चित्रकार म्हणून आपण ह्याच्यात कुठेतरी लक्ष घातलं पाहिजे असं थोडंसं मला वाटलं. ऍक्च्युली मला पण फारसं माहिती नाहीये म्हणायला गेलं तर, पण मी विचार केला की आपण थोडं ह्याच्यातलं शोधूया. तर तुम्हाला काय वाटतं? ऍक्च्युली थांबा, मी तुम्हाला मार्क रोथकोची चित्र दाखवते. ही मार्क रोथकोची चित्र आहेत. हां, जाऊ नका कुठेही, बघा आधी. आणि जरी तुम्हाला असं वाटलं की ह्याच्यात काही नाहीये किंवा हे, तरी मला असं वाटतं की ऐकून घ्यायला किंवा बघून घ्यायला काय हरकत आहे. आपण ह्याच्यात असं शोधू शकतो की नक्की ह्या चित्रांमध्ये काय आहे. तर मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी शेवटपर्यंत हा शोध लावायचा थोडा माझ्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला पटतंय का बघा. आता मी सगळी चित्र पाहिलीत, ओके. तर मी आता तुम्हाला जी चित्र त्याची दाखवलीत मार्क रोथकोची, तर ती सगळी रंग आहेत. आता मी जेव्हा बघितलं ना, पहिल्यांदा मी बघितलं रे हे काय आहे, पहिला गोष्ट हे रंग म्हणजे आम्ही काय समजून घ्यायचा हा आपल्या एक डोक्यात असतो, तर त्याच्यापर्यंत आपण जाऊयात. पण हे आर्टिस्टने का केलं असेल, हा रंगच का दिला असेल, त्याला दुसरं काही येत नव्हतं का? तर मला असं वाटतं की हे जेव्हा विचार आपल्या मनात येतात तेव्हा जरा त्याच्या आपल्या मागच्या, म्हणजे त्याच्या आयुष्यात थोडं डोकावलं पाहिजे असं मला वाटतं. तर चला मग आपण त्याच्या आयुष्यात डोकवूया. ओके. तर आयुष्यात डोकवायला जेव्हा सुरुवात केली, पहिल्यांदा त्याचा जन्म 1903 साली झाला. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे कशी परिस्थिती होती 1903 साली आणि वेस्टर्न वर्ल्डमध्ये कशी होती. तो रशियन आर्टिस्ट आहे आणि 1920 पर्यंत तो दुसरं काहीतरी शिक्षण घेत होता, त्याला इंजिनिअरिंग करायचं होतं, ते सोडून तो आर्ट बॅकग्राऊंडला आला. पॉल सेझा जेव्हा तो चित्र काढायला लागला तेव्हा पॉल सेझाचा त्याच्यावर इन्फ्लुएन्स होता. म्हणजे आपल्याला जेव्हा एखादा आर्टिस्ट चित्र काढायला लागतो तेव्हा कुठली तरी चित्र बघतो आणि ती आवडतात आणि आपण त्याप्रमाणे काढायला लागतो. असं बरेच वेळा स्टुडंट लोकांचं होतं. तर जेव्हा तो स्टुडंट होता तेव्हा त्यांनी पॉल सेझा सारखी चित्र, काही हे बघा इथे दिसतात, काढली आणि मग नंतर तो वेगवेगळ्या पद्धतीने चित्र काढत होता. आता एक मला असं तुम्हाला सांगावंसं वाटतं की मला असं वाटतं, म्हणजे ॲज अ आर्टिस्ट, ही आर्टिस्ट ॲज अ आर्टिस्ट असणं, कलाकार असणं, पेंटिंग करणं ही एक जर्नी आहे. आणि मी हा समजून घ्यायचा प्रयत्न करते की एवढ्या मोठ्या कन्क्लुजन पर्यंत, एवढ्या मोठ्या गोष्टीपर्यंत हा आर्टिस्ट कसा काय आला की फक्त रंगच वापरले पाहिजे. हां, त्याच्यानंतर त्याच्यावर मिल्टन ॲव्हरी नावाचा एक आर्टिस्ट होता, त्याची चित्र त्याच्यावर प्रभाव पडला आणि सिम्प्लिसिटी, चित्रांमध्ये रंगांनी सिम्प्लिसिटी किंवा प्लेन रंग देऊन सुद्धा इमोशन निर्माण करता येतात
हे त्याच्या लक्षात आलं. ऍक्च्युली मला असं वाटतं, जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा मी जेव्हा वाचलंय तेव्हा मला एक लक्षात आलंय की मार्क रोथकोचं मेन फोकस किंवा मेन गोष्ट त्याचं इन्क्लिनेशन टुवर्ड्स एक्सप्रेशन होतं, टुवर्ड्स इमोशन्स होतं. म्हणजे नेहमी चित्र काढत असताना काहीतरी इमोशन क्रिएट झालं पाहिजे असं त्याचं होतं. ऍक्च्युली आपण आता त्याच्या आयुष्यात 1934 पर्यंत आलो. 1934ला हे सेल्फ पोर्ट्रेट त्यांनी केलं होतं. तर आता मी जसं म्हणलं की एक्सप्रेशन आणि इमोशन करायचा प्रयत्न त्यांनी केला, तर ते आहे. आणि नंतर आता काही मध्ये त्यांनी अलीकडे त्याच्या आधीच्या पिरियडमध्ये अशी चित्र पण काढली आता, आणि अशी चित्र पण तो काढत राहिला. आता ह्याच्यात पर्स्पेक्टिव्ह म्हणजे आपला ट्रॅडिशनल पर्स्पेक्टिव्ह न दिसता स्पेस क्रिएट करायचा प्रयत्न, स्पेसच्या दृष्टीने त्यांनी वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायचा प्रयत्न केला. आणि इथे न्यूयॉर्क सबवेची काही चित्र आहेत, वेगळाच एक इफेक्ट येतोय आणि एक वेगळं इमोशन क्रिएट होतंय असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही हे करा. आता हे सगळं असताना मी जेव्हा हा अभ्यास करत होते तेव्हा थोडेसे आपण मार्क रोथकोचे कोट्स वाचले तर आपल्याला अजून त्याच्याबद्दल कळू शकेल का असं मला वाटलं. तर तेव्हा मी मार्क रोथकोचा एक कोट वाचला, मी वाचून दाखवते ऍक्च्युली तुम्हाला. We thus see the artist performing a dual function. First, furthering the integrity of the process of self-expression in the language of art, and secondly, protecting the organic continuity of art in relation to its own laws. For like any organic substance, art must always be in a state of flux. पण आता ह्याच्यात त्याला काय म्हणायचंय तर आर्टिस्ट आणि तो जे म्हणतोय तो ऍक्च्युली तो जगलाय. तो एका ह्याच्यापर्यंत तो राहिला नाही, तो सतत विचार करत राहिला, एक्सपेरिमेंट करत राहिला, शोध घेत राहिला. मला तुम्हाला महत्वाचं हेच सांगायचंय की जेव्हा आपण एखाद्या आर्टिस्टचं चित्र बघतो, आता जेव्हा एखादा आर्टिस्ट खूप फेमस झालेला असतो आणि त्याचं आपण नंतरची चित्र बघतो तेव्हा त्याचा आधीची जर्नी काय होती, त्यांनी अख्खं आयुष्य त्या विचारात त्याला जे पाहिजे असते ते शोध लावण्यात दिलेला आहे. असे बरेच आर्टिस्ट आहेत आणि हा आर्टिस्ट पण त्यातला आहे. तर आपण जरी प्रत्यक्ष ह्या आर्टिस्टची चित्र पाहिली नाहीत किंवा नुसते रंग जरी आपल्याला कळत नसले तरी ह्याचे हा जो शोध आहे त्याचा मला वाटतं रिस्पेक्ट आपण नक्कीच करू शकतो की तो आयुष्यभर त्या एका कलेसाठी त्यांनी शोध घेत राहिला, त्याला काहीतरी मिळवायचं होतं, त्याला काहीतरी त्याच्यातनं सापडवायचं होतं. हे ऍक्च्युअली सायंटिफिक रिसर्चर सारखं आहे, रिसर्च करत राहिला आणि शोधत राहिला मार्ग. आणि त्यांनी त्याच्या कोटमध्ये पण तेच दिलं आहे की हे, आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं इंटिग्रिटी, की स्वतःचा खरेपणा सतत ठेवणं आणि तो खरेपणा कंटिन्यू करत राहणं. आपल्याला जे वाटेल, आज माझा आज असा ओपिनियन आहे किंवा मला हे वाटतंय, माझा हा बदल झालेला आहे आयुष्यात, तर त्याप्रमाणे माझी चित्र बदलणं किंवा त्याप्रमाणे मी करत राहणं हे कलाकाराने केलं पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं आणि तो करत राहिला. आता हे आपण आलो 1940 पर्यंत. त्याच्यानंतर मात्र पुढची जर्नी वेगळी आहे. आता 1940 पर्यंत आता एक लक्षात घ्या की आपण वेस्टर्न आर्टिस्ट जेव्हा अभ्यास करतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं युद्ध लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्या आर्टिस्टच्या म्हणजे हे जे सगळे आर्टिस्ट आहेत त्यांच्या मनावर युद्धाचा परिणाम झाला. आता त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी चित्रात पण त्यांच्या आल्या गेल्या. आणि त्यांनी जसं आपल्याकडे भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यानंतरची आपली जी कला आहे ती वेगळी आहे आणि त्याचा परिणाम आपण प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप झाला आपल्याकडे. तसंच वेस्टर्न वर्ल्डमध्ये जेव्हा युद्ध झालं तेव्हा वेगळे परिणाम होत होते आणि त्याचा परिणाम त्याच्या चित्रांवर दिसतो. आणि तेव्हा त्याच्यानंतर त्यांनी चित्रांमध्ये फिगर्स त्याच्या गेल्या आणि त्यांनी सिम्बॉलिक जास्त चालू केलं की एवढा सगळा केओस होता, हे होतं, तो शोधायचा कदाचित तो प्रयत्न करत असावा असं मला वाटतं. की एवढा सगळं तर ह्युमन फिगर्स याला काढून मला जे एक्सप्रेस करायचंय, जे सांगायचे ते कदाचित मी त्याला न्याय देऊ शकणार नाही, तर काहीतरी सिम्बॉल्स वापरून तो करायचा प्रयत्न करत होता. आणि त्यांनी अशा प्रकारची चित्र केलीत. ही डिवोटेड टू थीम्स ऑफ मिथ, प्रॉफेसी, आर्कियाइक रिच्युअल्स अँड अनकॉन्शियस माइंड. म्हणजे थोडक्यात आता मला हे जेव्हा सगळं मी बघतीये तेव्हा कदाचित कुठेतरी असं वाटतंय की हे सगळं त्यांनी युद्ध पाहिलं किंवा ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि त्याला कुठेतरी स्पिरिच्युअल मला वाटतं की ह्याच्या सगळं बियाण जावं, हा केओस त्याला नको वाटला असावं आणि त्यांनी काहीतरी कॉन्शियसली अनकॉन्शियसली तो डिसिजन घेतला असावा आणि तो गेला असावा त्याच्या पुढे असं मला वाटतं. ऍक्च्युली आपण म्हणजे आता हा मीच तर्क लावतीये आणि त्यातून ऍक्च्युली अजून एक तुम्हाला सांगायचंय की हे सगळं करत असताना मी हे पुस्तक
हे पुस्तक आहे माझ्याकडे. हे मी हल्ली सगळ्यांना सांगतेय कारण मी वाचते. मी आणून ठेवलं होतं बरेच दिवस, त्यातले थोडे वाचले, सगळं वाचून माझं झालं नाही. पण हे पुस्तक आपले प्रभाकर कोलते सरांचं आहे. तर त्यांनी खूप आर्टिस्टबद्दल लिहिलेलं आहे, इंडियन आर्टिस्टबद्दल लिहिलेलं आहे, त्यांची जर्नी लिहिलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केलेला आहे कलाकारांबद्दल. तसंच त्यांनी मार्क रोथकोबद्दल पण लिहिलंय. तर त्यांनी मार्क रोथकोबद्दल काय लिहिलंय, तर त्यांनी मार्क रोथकोबद्दल निशब्द शांतता रंगवणारा असं लिहिलंय. तर तुम्ही त्यांचा पुस्तक आणून लेख नक्की वाचा. तर मला पण असं वाटलं की ॲक्च्युली आपल्याकडे भारतात अध्यात्म किंवा स्पिरिच्युअल किंवा सगळ्यातकडनं म्हणजे आपल्याकडे आहे की सगळं असून सुद्धा सगळं नसणं, म्हणजे असण्यातनं नसणं, हे आपल्याकडे एक मेन थीम आहे. आणि त्याच्याकडे तर कुठेतरी मार्क रोथको जात नव्हता ना असं मला वाटायला लागलं. आणि जेव्हा मी त्याचे कोट्स अजून पाहिले तेव्हा मला असं वाटायला लागलं की हे माझा जो विचार आहे तो करत बरोबर आहे. आणि कोलते सरांचा लेख वाचल्यावर तर मला त्याची खात्री पटली की इम्प्युरिटीकडून प्युरिटीकडे किंवा सगळ्यातून एव्हरीथिंग कडून नथिंगनेसकडे जाण्याचा हा प्रयत्न होता. आता ह्या तुम्ही परत म्हणाल की ह्या परत बोलायच्या गोष्टीत, पण मला ह्या त्याच्या पेंटिंगमधनं आणि जर्नीमधनं दिसतंय. तर हळूहळू त्याच्या पेंटिंगमधले फॉर्म्स आणि सिम्बॉल्स कमी होत गेले. तुम्ही बघताय ही पेंटिंग मी हळूहळू टाकते. आणि नंतर तो रंगांकडे आला. आणि रंगांकडे आल्यानंतर सुद्धा त्याची काही काही पेंटिंग अशी होती की लोकांना वाटायला लागलं की हा लँडस्केपचं रिप्रेझेंटेशन आहे. पण तरी सुद्धा तो स्वतः त्याच्या अगेन्स्ट होता. त्याला प्युरिटी दाखवायची होती. त्याला पेंटिंगच्या एलिमेंट्समधली प्युरिटी त्याला पाहिजे होती. आणि त्याला असं हवं होतं की फक्त पेंटिंग म्हणजे दुसरं कुठलीही गोष्ट मनात न ठेवता पेंटिंगचा आस्वाद घेता आला पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. आणि मग ही पेंटिंग्स कधी 1940 नंतर, म्हणजे 1940 नंतर ही पेंटिंग्स आता तुम्हाला जी दिसतात ती 1940 नंतर त्यांनी चालू केली. आणि 1949 ते 1970 हा त्याचा क्लासिक पेंटिंगचा काळ म्हणला जातो, जी आपल्याला त्याची नेहमीची पेंटिंग माहिती आहे, जी तुम्ही मगाशी बघितली ती आपण आता परत बघूया. तर ही पेंटिंग त्याच्यानंतर त्यांनी करायला सुरुवात केली. त्याला कलर पेंटिंग म्हणतात, कलर फील्ड पेंटिंग म्हणतात. तर त्यांनी फक्त रंगाने सुरुवात केली. आता त्याच्यात त्याला रंग सुद्धा आपले नेहमीचे जे रंगांचे आपण अर्थ लावतो ते अपेक्षित नव्हते. त्याला तो तुम्ही एक्सपिरियन्स घेणं अपेक्षित होतं. आणि आता ह्याच्यात सुद्धा परत आम्ही म्हणजे चित्रकार जेव्हा, म्हणजे मी बरेच वेळा असा एम्फसिस करते किंवा सांगायचा प्रयत्न करते की फील केलं पाहिजे. पण मी जेव्हा माझ्या एका मैत्रिणीशी बोलत होते चित्रकार, तेव्हा म्हणलं अगं फील केलं पाहिजे हे खूप वेग वाटतंय का, की लोकांना कसं सांगणार, जा खरंच पेंटिंग पाहिली नसतील तर फील कसं करणार. तर म्हणून हे सगळं आता मी हे करायचा, हिस्ट्री सांगायचा किंवा माझ्या पद्धतीने तुम्हाला आपण शोध लावायचा प्रयत्न करतोय. तर मला वाटतं इथपर्यंत आलो आपण आणि त्यांनी तो कसा काय युद्धानंतर इकडे वळला हे आपण बघतोय. ह्या चित्रांपर्यंत पोहोचल्यावर आपण आकारावर बोललो पाहिजे. तर आकार खूप मोठा आकार होता. तर आता आकार एवढा मोठा त्यांनी का घेतला, तर आपल्याला वाटेल की मोठी साईज म्हणजे मग हे त्याला एकतर एक्सप्रेस करायचे होते, इमोशन्स. तर मी आता एक कोट त्याचा वाचणार आहे आर्टिस्टचा, त्याच्यात आपल्याला कळेल की नक्की त्याला पेंटिंगमधनं काय सांगायचं होतं. तर त्याला मी तुम्हाला पहिल्यांदा म्हणलं तसं इमोशन्सवर फोकस होता, लोकांना इमोशन्स जनरेट करायचे होते आणि त्याच्यासाठी त्यांनी मोठा कॅनव्हास घेतला. पण त्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही हे चित्र बघताय तर ह्याच्यात पेंटिंग एवढी मोठी आहेत की माणूस उभं राहून त्या पेंटिंगमध्ये उभा आहे असं वाटतं. तर त्याला तो फील आणायचा होता. तर त्यांनी बरेच वेळा त्याच्या बोलण्यातनं असं सांगितलं की मी जेव्हा पेंटिंग करतो तेव्हा मी पेंटिंगमध्ये आहे असं मला वाटतं. आणि ती प्युरिटी किंवा मी त्या पेंटिंगमध्ये, आता मी तुम्हाला सांगते, जेव्हा आर्टिस्ट असतो तेव्हा आर्टिस्ट म्हणून पेंटिंगशी एकरूप होण्याची सगळ्यात मोठी एक कळकळ निर्माण झालेली असते. आणि ते त्याच्या पद्धतीने त्यांनी करायचा प्रयत्न केला असावा. आणि मोठं पेंटिंग करून जर तुम्ही त्या चित्रासमोर उभा राहिलात तर मला वाटतं आपण जरी बघितलं नसलं तरी नक्की तेवढं मोठं पेंटिंग आपण जेव्हा त्या एवढ्या मोठ्या रंगासमोर उभं राहतोय आणि ते एक्सपिरियन्स करतोय तेव्हा त्याचा नक्की एक्सपिरियन्स येईल. आणि त्याच्यासाठी त्यांनी तो मोठा साईज घेतला होता. तर मला वाटतं आपले बरेच प्रश्न सॉल्व्ह झाले की तो रंगांकडे का आला. तर ह्याचं आता उत्तर आपण एंडकडे आलो व्हिडिओच्या, तर हळूहळू त्याचं उत्तर असं मला वाटतं
की त्याला प्युरिटी हवी होती म्हणून तो फक्त रंगांकडे आला आणि त्यांनी म्हणलं पण तसंच आहे. तर आता आपण त्याचा कोट वाचूया. यू माइट ॲज वेल ॲज गेट वन थिंग स्ट्रेट, आय एम नॉट अन ॲबस्ट्रॅक्शनिस्ट. आता तो असं पण म्हणतोय, आपल्याकडे अमूर्त चित्रकार आपण त्याला म्हणतोय, पण तो स्वतः म्हणतोय की मी ॲबस्ट्रॅक्शनिस्ट पण नाहीये. आय एम नॉट इंटरेस्टेड इन द रिलेशनशिप ऑफ कलर ऑर फॉर्म ऑर एनिथिंग एल्स. आय एम इंटरेस्टेड ओनली इन एक्सप्रेसिंग बेसिक ह्युमन इमोशन्स, ट्रॅजेडी, ecstasy, doom, or so on. And the fact that a lot of people break down and cry when confronted with my pictures show that I communicate those basic human emotions. The people who weep before my pictures are having the same religious experience I had when I painted them. The same religion, चित्रकाराचं एक रिलिजन आहे असं आपण म्हणू की तो म्हणजे थोडक्यात मी चित्रकार म्हणून आम्ही जेव्हा एखादा इमोशननी किंवा जे आम्हाला पाहिजे जे भावना असतात त्या भावनांनी आम्ही चित्र काढतो, ती भावना लोकांपर्यंत जेव्हा पोचते तेव्हा ते खरं चित्र लोकांपर्यंत पोचलं असं आपण नेहमीच म्हणतो. तर तेच त्याने सांगितलेलं आहे. द पीपल, आपण परत बघूया. द पीपल हू वीप बिफोर माय पिक्चर्स आर हॅव्हिंग द सेम रिलिजियस एक्सपिरियन्स आय हॅड वेन आय पेंटेड देम. अँड इफ यू ॲज यू से आर मूव्ह ओनली बाय देअर कलर रिलेशनशिप्स देन यू मिस द पॉइंट. म्हणजे तुम्हाला जर फक्त रंगांचे कलर रिलेशन, म्हणजे त्यांनी हे पण म्हणलंय की मी पिवळ्या शेजारी लाल ठेवला किंवा पिवळ्या शेजारी निळा केला, तर ते रिलेशनशिप मला करायचे होते का सायंटिफिकली, तर तुम्हाला फक्त तेवढंच वाटत असेल तर तुम्ही सुद्धा तो पॉइंट तुम्ही मिस केलाय. म्हणजे थोडक्यात फक्त कलर रिलेशनशिपच बघू नका, तो पूर्ण एक्सपिरियन्स घ्या असं त्याला म्हणायचं होतं. तो परत शेवटी आपण एक्सपिरियन्सवरच येऊन पोचलो. तर मला वाटतं आपण व्हिडिओ जेव्हा तुम्ही चित्र दाखवते तेव्हा काहीतरी एक्सपिरियन्स आला असेल. तर मी एक केलं होतं, मी एक मोठ्या स्क्रीनवर आमच्या एक चित्र त्याचं थोडंसं झूम करून तसं ठेवून बघायचा प्रयत्न केला होता. थोडाफार तसाही मी प्रयत्न केला, तुम्ही करून बघा. पण शेवटी व्हिज्युअलच आहे, व्हर्च्युअलच आहे. पण हे सगळं होत असताना मला वाटतं आपण जेवढी बडबड केली किंवा जेवढा आता रिसर्च करायचा प्रयत्न केला त्याच्यातनं आपण एवढं करू शकतो की ज्या आर्टिस्टने अख्खं आयुष्य घालवलं आणि आयुष्याच्या शेवटी जेव्हा त्याला फिजिकली तो नीट नव्हता आणि चित्र काढता येणार नाही म्हणून त्यांनी कदाचित आत्महत्या केली असावी असा लोकांचा समज आहे, त्या चित्रकाराला आपण थोडा रिस्पेक्ट दिला पाहिजे. आणि त्यांनी नक्की शोध घेतला आणि तो शोध शेवटपर्यंत तो आला होता. त्याला म्हणजे आपल्या फिलॉसॉफी प्रमाणे त्याला नथिंगनेसकडे यायचं होतं आणि त्याला बियॉन्ड त्याच्या जायचं होतं. कुठेतरी त्याला त्याच्या म्हणजे शून्यात जायचं, आपण शून्यात जायचं म्हणतो. अर्थात आता हे सगळं परत अध्यात्म आणि हे सगळे खूप वादाच्या गोष्टी आहेत, पण त्याला त्याच्यात जायचं होतं आणि त्याचा तो त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला असं मला वाटतं. आणि म्हणून आपण पण त्याचे चित्र प्रामाणिकपणे समजून घ्यायचं आणि बघायचा प्रयत्न आज केलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. मला वाटतं आता मी बऱ्यापैकी थोडंसं सांगितलंय आणि तुम्हाला कळलं असेल. त्यातून तुम्ही डिस्कस करा, मला कमेंट टाका खाली की तुम्हाला काय वाटतंय मी जे बोलली आहे त्याबद्दल, आणि तुमची जी मतं असतील ती सांगा. तुम्ही स्वतः, मला वाटतं मी खूप बडबड केली, आता मी पण दमली आहे. तुम्ही व्हिडिओ नक्की लाईक कराल, माझ्या प्रयत्नांना मला वाटतं तुम्ही सपोर्ट करालच. मला सपोर्ट नक्की हवा आहे तुमच्याकडून. आणि अजून भरपूर आपण असे व्हिडिओ करूयात, वेगवेगळे कलाकारांना शोधण्याचा प्रयत्न करूयात. मी परत जोमाने सुरुवात करणार आहे आता नवीन कलाकार शोधायला. आधी मी कलाकारांबद्दल व्हिडिओ करत होते पण मी ते बरेच थांबवले. आता मला वाटतं ते करायची परत गरज आहे. तर आधी माझे केलेले आहेत इंडियन आर्टिस्ट आणि वेस्टर्न आर्टिस्टवर मी केलंय, पण ते थोडंसं खोलात शिरून नव्हतं. पण अजून मला आता खोलात शिरून असे सगळे विचार करून हे करायचा मी प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही मला नक्की सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना आणि सगळ्यांना चर्चा करा. तुम्ही आर्टिस्ट असाल तर तुम्ही ही चर्चा करणं खूपच गरजेचं आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, अगदी तुम्ही ह्याच्या विरुद्ध असलात तरी सुद्धा तुम्ही ह्याच्याबद्दल काय वाटतं हे तुम्ही सांगू शकता. असं नाहीये की मला सगळं माहिती किंवा माझं बरोबर आहे. मी एक प्रयत्न करते प्रामाणिकपणे.